प्रिय बंधू भगिनीनो, आजचा रविवार तहान याबद्दल आहे. वाळवंटात लोक तहानलेले होते. विहिरीवर एक स्त्री तहानलेली होती आणि क्रुसावर येशू म्हणाला, मला तहान आहे. पण आज आम्ही शिकतो, आपण देवाला शोधत असे वाटते, पण खरे तर देव आपल्याला शोधतो. आजच्या पहिल्या वाचनात इस्रायलचे लोक वाळवंटात आहेत. त्यांना पाणी पाहिजे आणि ते तक्रार करतात. ते विचारतात, देव आपल्या बरोबर आहे की नाही. देवाने त्याला गुलामारीतून सोडवले, समृद्ध फोडला, अन्न दिले, तरीही ते शंका घेतात. लोक तक्रार करतात, तरीही देव पाणी देतो. आपणही कधी कधी असेच करतो. अडचण आली की आपण तक्रार करतो. प्रार्थना लगेच पूर्ण झाली नाही तर शंका घेतो. पण देव संयमी आहे. तो कठीण खडकातूनही पाणी काढतो. आजचे दुसरे वाचनात संत पौल सांगतो, आपल्याला येशूमुळे देवाबरोबर शांती मिळाली आहे. आणि एक सुंदर वाक्य, आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. देव आपल्यावर अधिक प्रेम करतो आणि परिपूर्ण झालो की तो प्रेम करत असत नाही. प्रायश्चित काल म्हणजे देवाला प्रेम कमावणे नाही, ते प्रेम स्वीकारणे आहे. आजच्या सुवार्तामध्ये येशू विहिरीवर एक समोरी स्त्रियाला भेटतो. तो म्हणतो, मला पाणी दे. हे आश्चर्य आहे, कारण यहुदी लोक समोरी लोकांशी बोलत नसते. पुरुष अनोळखी स्त्रीशी असे बोलत नसते. पण येशू भेदभाव करत नाही. तो तिच्याशी प्रेमाने बोलतो. तो तिला जिवंत पाणी देतो. ती स्त्री दुपारी एकटी आली होती, कदाचित लोकांपासून दूर राहण्यासाठी. पण येशूला भेटल्यानंतर ती बदलते. ती आपल्या पाण्याची घडा तिथेच ठेवते. गावात जाऊन लोकांना सांगते, या आणि पहा. ती तहानलेली आली. ती आनंदी आणि बदलली परत गेली. आता मी तुम्हाला एक लहानशी गोष्टी सांगतो. एक मनुष्य रोज रिकामी बाटली घेऊन चालत होता. तो म्हणत होता, मला खूप तहान लागली आहे, मला पाणी पाहिजे. त्याच्या बाजूला एक पाण्याची नळ होता आणि त्याचा मित्र त्याला सांगितलं, इथेच पाणी आहे, तू कशाला फिरी मारतो पाणीसाठी. तो म्हणाला, मला तहान लागली आहे, मी पावसाची वाट पाहतो. कधी कधी आपणही तसेच करतो. देवाची कृपा जवळ आहे. प्रार्थनेत, मिसामध्ये, बायबल वाचनात. पण आपण मोठ्या चमत्कारसाठी वाट पाहतो. प्रायश्चित कालात काय करावे? प्रथम, तक्रार कमी करा. एक दिवस पूर्ण तक्रार न करता पहा. दुसरे, रोज शांतमध्ये प्रार्थना करा. कमीत कमी 10 मिनिट शांत बसा, येशू बरोबर बसा. तिसरे, घडा सोडा. त्या स्त्रियांनी पाण्याची घडा ठेवली. तुमचा घडा काय आहे? वाईट सवय, राग, मोबाईल वापरणे, हे सर्व सोडून घ्या. चौथा, इतरांना सांगा. मिसामध्ये तुम्ही काय ऐकले, तुमचे बायबलमध्ये काय वाचले, हे तुम्ही एक चांगले वाक्य कोणाला सांगा. आज आपण पाहिले, खडकातून पाणी, येशूमुळे शांती आणि विहिरीवर जिवंत पाणी. येशू आम्हाला सांगतो, मला पाणी दे. तो आपल्या प्रेमासाठी ताणलेला आहे.
तो आपला विश्वासासाठी तहानलेला आहे. या प्रायश्चित कालात आपण देवाकडे जाऊया, त्याच्याकडून जिवंत पाणी घेऊया आणि इतरांना आशीर्वाद बनवूया. आमेन.